रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी कोपरगाव कृषी विभागाने चांगलाच दणका देत दोघांसह 3 कंपन्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुन्हा निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 16 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान संबंधितांकडे आढळून आलेले कापूस बियाणे हे विक्रीसाठी आवश्यक परवानगी, मान्यता व नियमांचे पालन न करता शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अखिल रज्जाक शेख राहणार समतानगर कोपरगाव, दिलीप एकनाथ शिंदे राहणार जळगाव, कीर्तिमान ॲग्रो जेनेटिक्स लिमिटेड संभाजीनगर व्यवस्थापकीय संचालक, नर्मदा सागर ॲग्रीसीड्स प्रायव्हेट लिमिटेड हिम्मतनगर गुजरात आणि विश्वास ॲग्रोटेक गुजरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी कापूस बियाण्यांची अनधिकृत वाहतूक करून विक्रीचा प्रयत्न केल्याचा तसेच बियाण्यांच्या पॅकिंग व लेबलिंगमध्ये शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी BNS कलम तसेच बियाणे कायदा 1966 चे बियाणे नियम 1968 तसेच संबंधित नियंत्रक आदेशातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच सदर बियाण्यांची नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून कारवाई दरम्यान पोलिसांनी बियाण्यांचे पॅकेट जप्त केले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.